हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विसर्ग, ब्रह्माजीद्वारा द्वियम सृष्टीचं प्रकटीकरण याबद्दल आपण कथा श्रवण करीत आहोत. विदुरजी आणि मैत्रेय मुनी यांच्या संवादामध्ये अध्याय 10. भगवंतांनी ब्रह्माजींना दर्शन दिलं आणि आशीर्वाद दिले आणि त्यानंतर ब्रह्माजींनी या जगताची दुय्यम सृष्टी निर्मितीचं कार्य सुरू केलं. आता बघूया ब्रह्माजींनी सृष्टीचे विभाग कशा पद्धतीने प्रकट केले. विदुर उवाच अंतर्हिते भगवती ब्रह्मालोक पितामहः प्रजाससर्ज कतिधा दैहिकीर्मानसिर्विभू. विदुरजी विचारत आहेत की ब्रह्माजींनी भगवंतांकडून आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर भगवंत अंतर्धान झाले, त्यानंतर काय केले. श्री विदुर म्हणाले, हे महर्षी, सर्व ग्रहांमधील सर्व प्राणीमात्रांचे पितामह असणाऱ्या ब्रह्मदेवांनी परमपुरुष भगवंत अंतर्धान पावल्यानंतर आपले शरीर आणि मन यांच्यापासून सजीव प्राण्यांची शरीरे कशी निर्माण केली हे मला जाणून घ्यावयाचे आहे. त्यानंतर ते विचारतात की हे विद्वान श्रेष्ठ, कृपया माझे सर्व संशय नष्ट करावे आणि प्रारंभापासून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही मी आपल्याला विचारलेलं आहे ते सर्व कृपा करून मला समजावून सांगावे. यानंतर मैत्रेय मुनी आता उत्तर द्यायला सुरुवात करणार आहेत. सूत गोस्वामी म्हणाले, हे भार्गव, भृगुवंशामध्ये निर्माण झाले आहेत, त्यामुळेच भार्गव म्हटलेलं आहे. नैमिषारण्य ऋषीगणांचे जे प्रमुख आहेत, नायक आहेत, शौनक ऋषी, त्यांना. अशा प्रकारे विदुरांचे प्रश्न ऐकल्यानंतर ऋषी श्रेष्ठ मैत्रेय मुनी अतिशय उत्साहित झाले. प्रत्येक गोष्ट त्यांच्या हृदयात होती आणि अशा रीतीने त्यांनी एकामागून एक प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरुवात केली. बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत जे आपण आधी श्रवण केलेत. त्या सर्वांची उत्तरं देण्यासाठी आता मैत्रेय मुनी तयार झालेत. मैत्रेय उवाच. मैत्रेय मुनी सांगतायत की त्यानंतर ब्रह्माजींनी किती काळ तपस्या केली, कारण भगवंतांनी ज्ञानाद्वारे आणि तपस्येद्वारे, ध्यानाद्वारे भगवंतांचे सर्व आदेश त्यांना हृदयात प्राप्त होतील असा आशीर्वाद दिला होता. तर त्यासाठी त्यांनी किती वर्ष तपस्या केली हे सांगतायत. विरिंचोपी तथा चक्रे दिव्यं वर्षशतं तपः आत्मन्यात्मानमावेश्य यथाह भगवानजः. श्रेष्ठ विद्वान महर्षी मैत्रेय ऋषी म्हणाले, हे विदुर, अशा प्रकारे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी स्वर्गीय देवतांच्या कालगणनेनुसार 100 वर्ष तपस्या केली. अर्थात आपल्यानुसार 36,500 वर्ष तपस्या केली आणि स्वतःला भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियुक्त केले. आत्मनी आत्मानम आविष्य. आत्मनी अर्थात भगवंतांच्या चरणांवरती स्वतःला त्यांनी समर्पित केले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी मग काय पाहिले, काय कृपा मिळाली त्यांना. ज्यावर ते स्थित होते, ज्यावर बसलेले होते ते कमळाचं आसन, तसेच ज्यावर ते कमळ उद्भवलेले होते, निर्माण झाले होते, ते सृष्टीच्या प्रभावाचं, प्रलयाचं जळ, पाणी जे होतं, दोन्हीही जोराच्या सुसाट वाऱ्याने कंपित होत होते. ते फूलही हलायला लागलं आणि त्याच्याबरोबर ब्रह्माजी हलायला लागले आणि हे वाऱ्याने व्हायला लागलं आणि ते पाणीसुद्धा ज्याच्यावरती ते कमळ होतं जोरजोराने हलायला लागले. त्यानंतर प्रदीर्घ तपश्चर्या आणि आत्मसाक्षात्काराचे दिव्य ज्ञान यांनी ब्रह्मदेवांना व्यावहारिक ज्ञानात परिपक्व केले होते. आता त्यांना सगळ्या गोष्टी समजायला लागल्या होत्या आणि म्हणूनच त्यांनी पाण्यासहित तो वायू देखील पूर्णपणे काय केला, पिऊन टाकला. न्यपाद वायुम
6 अंबसा, न्यपात अर्थात पिऊन टाकले, वायुम अर्थात वायू, सह अंबसा, अंबसा अर्थात पाणी, पाण्यासह वायू पिऊन टाकला. किती? पूर्ण ब्रह्मांड ज्या पाण्यामध्ये बुडलं होतं तेवढं सगळं पाणी त्यांनी पिऊन टाकले. एवढी शक्ती त्यांना प्राप्त झाली भगवंतांच्या कृपेने. भगवंतांवरती जर आपण ध्यान केलं तर पूर्ण सृष्टीचा प्रलय जळ आहे, ज्याच्यात पूर्ण सृष्टी बुडून जाते, तेवढं पाणी आणि वायू पिण्याची शक्ती ब्रह्माजींना प्राप्त झाली. जसं ध्रुव बाळाने पण भगवंतांवरती पूर्ण ध्यान लावल्याने, समाधी लावल्याने संपूर्ण अखिल ब्रह्मांडाचा वायूच, प्राणवायूच रोखून टाकला होता आणि सगळे जीव बिना प्राणवायूचे मरायला लागले होते. एवढी शक्ती प्राप्त होते भगवंतांवरती ध्यान करण्याने. आणि अशा पद्धतीने त्यांनी पाहिले की ज्यावर त्यांचे अधिष्ठान होते, ज्यावर ते बसले होते, ते कमळ संपूर्ण विश्वभर पसरलेले, अर्थात ते फारच मोठं कमळ आहे. छोटंसं कमळ फुल नाही आहे, संपूर्ण विश्वाची जेवढं डायमीटर आहे, व्यास आहे, तेवढं मोठं आहे. आणि पूर्वसमयी त्याच कमळात विलीन झालेले ग्रहलोक कसे निर्माण करावेत याविषयी ते चिंतन करू लागले. आता पाणीही गेलं, वायू गेला, सोसाट्याचा वाऱ्याही गेला. आता हे जग पुन्हा स्थावर कसं करायचं, स्थिर कसं करायचं याच्यावरती ते विचार करायला लागले. कल्पितास्मी स्मृती अचिंतयत, अशा पद्धतीने चिंतन करायला लागले. त्यानंतर पद्मकोशं तदाविश्य भगवत कर्मचोदितः एकं व्यभांशी दुरुधा त्रिधा भाव्यम द्विसप्तधा. अशा प्रकारे परमपुरुष भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होऊन ब्रह्मदेवांनी पद्मकोशामध्ये प्रवेश केला, त्या कमळाच्या फुलामध्ये प्रवेश केला. आणि तो अखिल विश्वभर विस्तारलेला असल्यामुळे, पसरलेला असल्यामुळे त्यांनी त्याचे पहिल्या 3 भागांमध्ये विभाग केले आणि त्यानंतर 14 विभागांमध्ये विभाजन केले. कारण 3 लोक मानले जातात, वरचे लोक 7, मधला लोक पृथ्वीलोक, भूलोक आणि खालचे 6, असे 14 लोक आहेत. तर आधी 3 लोकांमध्ये याला त्यांनी विभाजित केलं आणि त्यानंतर 14 लोक त्यांनी बनवले. अर्थात पृथ्वीच्या वरती भूर भुवा स्वहा, महर, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक हे 7 वरती, आणि खाली अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल असे खालचे 6 आणि भूलोक आपला 1, असे 14 लोक त्यांनी विभाजित केले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी भगवंतांची परिपक्व दिव्य ज्ञानातील अहैतुकी भक्तिपूर्ण सेवा केल्यामुळे ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ उन्नत व्यक्ती आहेत. कारण भगवंतांचे पहिले बाळ आहेत, सर्व ज्ञान आणि भक्ती त्यांना प्राप्त आहे आणि ते आता जगताचं सृजनही करण्याचं कार्य करीत आहेत. त्यामुळे ते सर्वात श्रेष्ठ ऋषी आहेत. म्हणूनच या निमित्तस्य निरनिराळ्या प्रकारच्या प्राणीमात्रांना निवास करता यावा यासाठी त्यांनी सर्व 14 भुवनांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांना परमेष्ठी म्हणतात. परमेष्ठी अर्थात ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ उन्नत व्यक्ती. त्यानंतर विदुरजी प्रश्न विचारत आहेत की काळा संदर्भामध्ये पण मला ज्ञान द्या. हे तर सृष्टीच्या प्रकटीकरणाबद्दलही आहे, पण त्यांनी मागेही प्रश्न विचारला आहे काळाबद्दल, तो पुन्हा विचारत आहे, ज्याचं उत्तर पुढच्या अध्यायात दिलं जाईल. तरीही मध्ये त्याचा उल्लेख करत आहेत. विदुर उवाच यथार्थ बहुरूपस्य हरेरद्भुतकर्मणः कालाख्यं लक्षणं ब्रह्मन् यथा वर्णय न प्रभो. विदुरांनी मैत्रेयांकडे पृच्छा केली की हे ब्राह्मण श्रेष्ठ, हे प्रभो, अद्भुत कर्मा परम भगवंतांचेच आणखी एक रूप असणाऱ्या शाश्वत काळाचे सुद्धा कृपा करून मला वर्णन करा. त्या शाश्वत काळाची लक्षणे काय आहेत हेही कृपा करून मला सविस्तर सांगा. विस्तृतपणे मला हे ज्ञान आपण देण्याची कृपा करावी. त्यावर मैत्रेय मुनी आता काय उत्तर देत आहेत, तर काळाचे 7 विभाग किंवा लक्षण आहेत त्याबद्दल उल्लेख करीत आहेत. गुणव्यतिकराकारो निर्विशेषो प्रतिष्ठितः
पुरुषस्तदुपादानम् आत्मानं लीलया सृजत. मैत्रेय मुनी म्हणाले, शाश्वत काळ हा भौतिक प्रकृतीच्या तिन्ही गुणांनी परस्पर क्रियांचे काय मूळ उगमस्थान आहे आणि तो अपरिवर्तनीय आहे. अर्थात काळामध्ये कधी बदल होत नाही, परिवर्तन होत नाही आणि तो अमर्याद असून त्याला मर्यादा नाही, असीमित आहे. भौतिक सृष्टीमध्ये होणाऱ्या भगवत लीलांची, भगवंतांच्या ज्या विविध लीला आहेत त्यांच्यासाठी तो भगवंतांचं एक साधन म्हणून कार्य करतो. आणि पुरुषस्तद उपादानम, तर भगवंतांसाठी आहे. उपादान म्हणजे काय? उपादाने चतुर्थी. तर भगवंतांसाठी तो काळ निर्माण झालेला आहे, दुसरं त्याचं काही कारण नाही. आपल्या कल्याणासाठी काळ नाही, आपल्या कल्याणासाठी भक्ती आहे. त्यामुळे नुसतं काळ गेल्याने व्यक्तीला बुद्धी येत नाही, तर ती बुद्धी अर्थात बुद्धिमान लोकांकडून श्रवण केल्याने आपल्याला बुद्धी प्राप्त होते. त्यामुळे काळाने सर्व गोष्टी नष्ट होतात असं सांगितलं आहे. फक्त काळाने आपलं अज्ञान नष्ट होत नाही, ते अज्ञान नष्ट होतं फक्त दिव्य ज्ञान आणि सत्संगामुळे. त्यामुळे लीलया सृजत, भगवंतांच्या लीलेने त्याची रचना झाली आणि लीलेसाठीच रचना झालेली आहे. तर हे विश्व अशा पद्धतीने प्रकट आहे. आता त्या विश्वाबद्दलही सांगतायत. हे भौतिक विश्व काळाच्या माध्यमाने भौतिक शक्ती म्हणून भगवंतांपासून विभक्त झाले आहे, कारण भगवंतांपासून ते वेगळ्या पद्धतीने प्रकट झालेलं आहे. भगवंतांचं स्वरूप नाही आहे भौतिक जग, व काळ हे भगवंतांचे अव्यक्त, न प्रकट, डायरेक्ट न दिसणारे, प्रत्यक्ष न दिसणारे निर्विशेष रूप आहे. आपल्याला काळ नाही दिसत, काळाचा प्रभाव दिसतो. जसं सकाळी सूर्योदय झालेला आहे, आता ऊन वाढत जाणार आहे, मध्यान्ह होईल, संध्याकाळ होईल, रात्र होईल, मध्यरात्र होईल, पुन्हा पहाट होईल. तर हे काळ नाही आहे, काळाचा परिणाम आहे. तर आपण काळाचा परिणाम बघू शकतो. जसं वर्षा ऋतूमध्ये ढग येतात, पाऊस पडतो, हा काळाचा प्रभाव आहे. परंतु काळ प्रत्यक्ष आपल्याला दिसत नाही. त्यामुळे इदम ही विश्वम भगवान इवेतरः, हे जग काय अव्यक्त विश्व हे स्वतः भगवंतच आहेत, परंतु हे भौतिक रूप आहे, त्यांचं आध्यात्मिक रूप नाही आहे. तर हे जसं आहे तसं प्रारंभी व्हावं अशी इच्छा ब्रह्माजींनी आधीच केली आहे. त्यामुळे हे भौतिक विश्व जसे आता आहे तसेच ते प्रारंभीही होते आणि भविष्यातही ते अशाच प्रकारे चालू राहील. ह्या जगतामध्ये हे अशाच पद्धतीने याचा कालक्रमामध्ये भूत्वा प्रलीयते, पुन्हा पुन्हा याचं सृजन होते आणि पुन्हा पुन्हा याचा प्रलय होतो, पुन्हा सृजन होते, असाच कालक्रम आहे. तर भगवंतांनी केलेली सृष्टी त्याला सर्ग म्हणतात आणि ब्रह्माजींनी दुय्यम कार्य केले त्याला विसर्ग असे म्हणतात. प्राकृतिक गुणांच्या नैसर्गिक आंतरक्रियांमुळे जी एक निर्मिती होते त्याखेरीज त्याला सोडून 9 भिन्न प्रकारची निर्मिती आहेत. तसेच शाश्वत काळ आणि भौतिक घटक आणि जीवाच्या कर्मांची गुणवत्ता, क्वालिटी, यांमुळे प्रलयाचे 3 प्रकार होतात. तर सृष्टी निर्माण होते तर ती 9 प्रकारच्या पद्धतीने ती सृष्टी, वेगवेगळ्या सृष्टी निर्मिती आहेत, त्याच्यामध्ये 9 प्रकार आहेत. आणि याच्या प्रलय अर्थात नाशाचे जे प्रकार आहेत ते 3 प्रकार आहेत. 9 निर्मितींपैकी पहिली निर्मिती काय आहे तर ती सांगतायत. पहिली निर्मिती अर्थात महत्त्व, संपूर्ण जगताला निर्माण करणारे जे 24 तत्व आहे ते महत्त्वापासून येतात, अथवा संपूर्ण भौतिक घटकांची उत्पत्ती होय, जिच्यामध्ये भगवंतांच्या उपस्थितीमुळे प्राकृतिक गुण परस्पर क्रिया करतात. तिन्ही गुण एकत्र येऊन वेगवेगळ्या गोष्टी निर्माण करतात. दुसऱ्या निर्मितीमध्ये मिथ्या अहंकाराचा उद्भव होतो, निर्मिती होते, ज्यामध्ये भौतिक घटक, ऐहिक ज्ञान आणि भौतिक क्रिया या काय होतात, उत्पन्न होतात. त्यानंतर तिसऱ्या उत्पत्तीमध्ये इंद्रिय संवेदनांची निर्मिती होते, अर्थात डोळ्यासाठी बघणे, कानासाठी ऐकणे, त्वचेसाठी स्पर्श, जिव्हेसाठी रस, या सगळ्या तन्मात्रा आहेत, संवेदना आहेत, त्यांची निर्मिती होते. तन्मात्रो द्रव्य शक्तिमान,
आणि यांच्यापासून मग मूलद्रव्य उत्पन्न होतात. चौथ्या उत्पत्तीमध्ये ज्ञान आणि कार्यक्षमता निर्माण झाली. अर्थात कार्यक्षमता असली पण ज्ञान नसलं तर करणार काय. त्यामुळे ज्ञानही पाहिजे. जसं स्वयंपाक कसा करायचा आहे तर हे ज्ञान पाहिजे, आणि कार्यक्षमता अर्थात ती शक्तीही पाहिजे की ज्याने ते स्वयंपाक बनवला जाऊ शकतो. तर दोन्हींची आवश्यकता आहे. तर हे चौथी उत्पत्तीमध्ये झालं. त्यानंतर देवसर्ग, वैकारिको देवसर्ग पंचमो यन्मयम मनः, आणि षष्ठस्तु तमसा सर्गो यस्त्वबुद्धी कृतः प्रभोः. सत्वगुणाच्या आंतरक्रियेने झालेली नियंत्रक देवतांची निर्मिती जे सत्वगुणात स्थित असतात. आणि सत्वगुण हे काय आहे, सत्वगुणापासूनच मनाची निर्मिती होते आणि देवतांची निर्मिती होते. तर ही पाचवी उत्पत्ती आहे, जिचे समग्र रूप काय आहे, मन आहे. सहावी उत्पत्ती जीवाच्या अज्ञान अंधकाराची आहे. कारण हे तमसहा, तमसा अर्थात अज्ञान, जीवाला अज्ञान आहे, त्यामुळेच या जगतामध्ये तो काय करत आहे, टाईमपास करीत आहे. ज्याच्यामुळे स्वामी मूर्खासारखे कार्य करतो. जरी आत्मा या जगतामध्ये भौतिक कार्य करण्यामध्ये गुंतलेला आहे, त्यामुळे तो मूर्ख असल्यासारखा वाटतो आहे. तर आत्मा तर शुद्ध आहे, परंतु जेव्हा तो भौतिक मन आणि बुद्धी अहंकारामध्ये लिप्त होतो तेव्हा तो अविद्या शक्तीमुळे, तमसमुळे काय करतो, मूर्खासारखा वाटतो. अर्थात काही चुकीचे कार्य करीत असतो. तर वरती सांगितलेले सर्व भगवंतांच्या ज्या बहिरंगा शक्ती अर्थात माया शक्तीने केलेल्या स्वाभाविक उत्पत्ती आहेत, निर्मिती कार्य आहेत. आता माझ्याकडून ब्रह्मदेवांनी केलेल्या दुय्यम उत्पत्तीविषयी ऐका. ब्रह्मदेवाने रजोगुणाचे अवतार असल्यामुळे रजो भावो भगवतो लीलेयम हरिमेधसः, ते रजोगुणाचे अवतार आहेत. कारण जे गुण अवतार आहे त्यामध्ये रजोगुणाचे अवतार आहेत ब्रह्माजी, तमोगुणाचे शिवजी, आणि सत्वगुणी लोकांचे अधिपती आहेत विष्णू. तर निर्मितीच्या बाबतीमध्ये ब्रह्माजींनी त्यांना भगवंतां इतकीच बुद्धिमत्ता दिलेली आहे लीला करण्यासाठी. कोणती लीला, रजोगुणाचे कार्य या जगतामध्ये प्रभावित करण्यासाठी. सातवी उत्पत्ती 6 प्रकारच्या स्थावर जीवांची निर्मिती आहे. अर्थात जे जमिनीवर असतात त्यांना स्थावर म्हणतात, त्यांची निर्मिती केली गेली आहे. किती प्रकारचे आहेत हे जीव? हे जीव आहेत 6 प्रकारचे. पहिले आहेत फुलांविरहित फळझाडे, ज्या फळझाडांना फुलं येत नाही तर ती सर्व. त्यानंतर दुसरे, फळे पक्व होईपर्यंत अस्तित्वात असणारे वृक्ष, त्यांच्यावरतीच फळं असताना परिपक्व होतात. त्यानंतर झुडुप, वेली, नलिके समान वृक्ष. त्यानंतर आधारविहीन वेली, जे आधार त्यांना नसतो त्यामुळे आधार घ्यावा लागतो. आणि फुले आणि फळे असणारी वृक्ष, हे सर्व निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर सर्व स्थावर वृक्ष आणि झुडुप त्यांचे पोषण ऊर्ध्वगतीने घेतात. अर्थात वरती सूर्यप्रकाश आणि हवेसाठी ते संघर्ष करतात, त्यामुळे त्यांची उंचीही वाढत जाते. त्यामुळे आजही जंगलामध्ये आपण बघू शकतो 100 फुटापेक्षा मोठी मोठी झाडं असतात, ऊर्ध्वगतीने वाढतात. आणि ते जवळजवळ अचेतनच असतात. अर्थात ती चेतना त्यांची प्रकट आहे असं आपल्याला जाणवत नाही. अर्थात ते चेतन असतात, परंतु असं वाटतं की त्यांच्यात चेतना नाही, कारण ते बोलत नाही आपल्याशी. परंतु आतूनच त्यांना वेदनेची जाणीव होत असते. अंतस्पर्शः, आतून त्यांना स्पर्शाची जाणीव होत असते. विशेषिणः, त्यांची सृष्टी ही विविधतेने नटलेली असते. आपण बघू शकतो जगतामध्ये अत्यंत सुंदरातले सुंदर वृक्ष निर्माण झालेले आहेत. 8वी उत्पत्ती आहे शूद्र प्राण्यांच्या योनींची आहे. अर्थात जे निम्न जातीचे पशु आहेत त्यांची आहे. आणि ते निरनिराळ्या 28 प्रकारचे आहेत. त्यांचे प्रकार आहेत 28. ते सर्व अतिशय मूर्ख आणि अज्ञानीच असतात. अविदो म्हणजे त्यांना काही ज्ञान नसतं. भूरी तमसो, फारच अज्ञानी असतात आणि तमोगुणाने भारित असतात. त्यांना आपल्या इच्छित वस्तू गंधाने जाणता येतात. असा डुक्कर आणि कुत्रे आपण बघू शकतो. हे घ्राणज्ञाः, नाकाने
असा वास घेऊन घेऊन गोष्टींना ते समजतात. यद्य वेदिनः हृदी अवेदिनः, अंतःकरणात मुळीच स्मरण नसते, त्यांना काही आठवत नाही, जास्त काही आठवत नाही. तर हे सर्व मूर्ख जीव अज्ञानीच असतात. गंधाने सर्व गोष्टी जाणतात, परंतु अंतःकरणात काही स्मरण करण्यास ते असमर्थ असतात. त्यामुळे सांगितलेलं आहे, वेदांमध्ये पण उल्लेख आहे यांचा. अथेतरेषां पशूनः अशना पिपासे एवाभिविज्ञानं न विज्ञातं वदन्ति न विज्ञातं पश्यन्ति न विदुः स्वस्तनं न लोकालोकाविति यद्वा भूरितमसो बहुरुषः घ्राणिनैव जानन्ति हृदयं प्रति स्वप्रियं वस्त्वेव विन्दन्ति भोजनशयनादि अर्थं गृह्णन्ति. तर खालच्या स्तरातील प्राण्यांना केवळ त्यांच्या भुकेने आणि तहानेनेच ज्ञान असते. भूक लागली की बस पाणी जेवण शोधत असतात आणि त्यांना संचित ज्ञान आणि दृष्टी नसते. ते ज्ञान साठवून ठेवू शकत नाही बुद्धीमध्ये. त्यांची वर्तणूक औपचारिकतेवर आधारलेली नसते. अर्थात की हे माझं कर्तव्य आहे किंवा हे माझं दायित्व आहे त्या पद्धतीने ते बघत नाहीत. फक्त जे मनात आलं ते करत असतात. इंग्रजीमध्ये म्हणतात ते आपल्या इन्स्टिंक्टनुसार कार्य करीत असतात. पूर्णपणे अज्ञानी असे ते त्यांच्या योग्य वस्तू केवळ वासानेच जाणतात आणि केवळ अशा बुद्धीनेच ते अनुकूल आणि प्रतिकूल काय आहेत हे जाणतात. त्यांचे ज्ञान केवळ आहार आणि निद्रा यांच्यापुरतेच असते. एवढ्यापुरताच ते विचार करू शकतात, त्याच्यावरती ते जास्त विचार करू शकत नाही. तर विदुरजी गाय, बकरा, रेडा, काळे हरिण, डुक्कर, गवे, हरिण, कोकरू आणि उंट या निम्न जातीच्या पशूंना 2 खूर असतात. आपण बघू शकतो की त्यांचे पाय जे असतात खाली ते 2 नख असल्यासारखे दिसत असतात. त्यामुळे त्यांना काय म्हणतात, द्विशफाहा. द्विशफा अर्थात 2 खुरांचे पशु असतात. त्यानंतर घोडा, खेचर, गाढव, गौर, रानगवा आणि रानगाय या सर्वांना केवळ एकच खूर असते. घोड्याला एकच खूर असते खाली. आता तू ज्या पशूंचा 5 नखे असतात अशा पशूंच्या विषयी माझ्याकडनं ऐक. त्यांना काय असतात, 5 नख असतात. कोण कोण आहेत ते? कुत्रा, कोल्हा, वाघ, लांडगा, मांजर, ससा, साळू, सिंह, माकड, हत्ती, कासव, मगर, घोरपड इत्यादी पशूंच्या पंजाला 5 नखे असतात. त्यामुळेच ते पंचनख म्हणून सुद्धा ओळखले जातात. पंचनखान पशून 5 नख असतात. त्यानंतर क्रौंच, गिधाड, बगळा, ससाना, भास, भल्लूक, मोर, हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड आणि इतर हे सर्व काय आहेत, खगाहा पक्षी आहेत. त्यांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर उदरामध्ये अन्न साठविणारे, पोटामध्ये अन्न साठविणारे आणि जे केवळ एकच योनी आहेत, एकासारखेच स्पेसीज आहेत, एक प्रकारचेच आहेत, त्या मानवांची उत्पत्ती ही क्रमाने 9वी आहे. सर्वात शेवटी मानवाची निर्मिती झाली 4 लाख प्रकारचे हे मानव योनी आहेत. मानव प्राण्यांमध्ये रजोगुण अत्यंत प्रभावी असतो. रजोगुण फार प्रभावी आहे. रजोधिका हा कर्मपरा आणि कर्म करण्यामध्येच, कार्य करण्यामध्ये दिवस रात्र ते मग्न असतात. दुःखेच सुखमानिनः. परंतु बाकीच्या प्राण्यांपेक्षा मनुष्य वेगळा काय त्याचंही इथे खास वर्णन दिलेलं आहे की दुःखेच अर्थात दुःखा किंवा दुःखमय गोष्टींमध्येच ते काय म्हणतात, सुख मानतात. जसं खाजून खाजून रक्त निघतं पण ते खाज करण्यामध्येच मनुष्याला आनंद येतो. तर एवढा मूर्ख आहे मनुष्य. हे विदुर, या शेवटच्या 3 उत्पत्ती आणि देवतांची उत्पत्ती जी 10वी उत्पत्ती आहे म्हणजे वैकृत निर्मिती आहे. त्यापूर्वी वर्णन केलेले प्राकृत अर्थात प्राकृतिक भौतिक उत्पत्तींहून ते भिन्न आहेत. चतुष्कुमारांची निर्मिती 2ही प्रकारची आहे. अर्थात ती दैवी पण आहे आणि भौतिक अर्थात प्राकृतिक सुद्धा आहे.
मग ह्या देवतांची उत्पत्ती किती प्रकारची आहे? तर सांगतायत की ही उत्पत्ती 8 प्रकारची आहे. देवता, पितर, असुर, गंधर्व, अप्सरा किंवा देवदूत, यक्ष आणि राक्षस, सिद्ध, चारण आणि विद्याधर, भूत, प्रेत आणि पिशाच, किन्नर, स्वर्गीय गायक इत्यादी या सर्व निर्मिती विश्वसृजक ब्रह्मदेवांनी निर्माण केलेले आहेत. अतः परम प्रवक्ष्यामि वंशान मन्वंतराणि च. यानंतर ब्रह्माजी सांगतायत, मैत्रेय मुनी सांगतायत की मी आता मनूच्या वंशजांचे वर्णन करणार आहेत. मनू अर्थात संपूर्ण मनुष्य समाजाचा जे नायक आहेत, अधिपती आहेत. तर ब्रह्माजींच्या एक कल्पामध्ये, दिवसामध्ये 12 तासामध्ये 14 प्रकारचे मनू निर्माण होत असतात. तर एक मनूला ब्रह्माजींच्या काळानुसार 51 मिनिटं आणि दिव्ययुगानुसार 71 दिव्ययुग, त्याहून थोडा अधिक वेळ हे मनू मनुष्य समाजाचे अधिपती म्हणून राज्य करीत असतात. आणि मनुष्याने कसं कार्य करावं, वर्णाश्रम धर्माचं पालन कसं करावं आणि आपल्या आध्यात्मिक विकासासाठी काय करावं याचं मार्गदर्शन करण्यासाठी मनुसंहिता निर्माण केली गेलेली आहे. तर ही सर्व रजोगुणाने उत्पन्न होणाऱ्या या मनुष्यांसाठी आहेत, ज्या 4 लाख प्रकारच्या योनी आहेत. भगवंतांच्या रजोगुणाचा अवतार म्हणून निर्माता ब्रह्मदेव भगवंतांच्या शक्ती सामर्थ्याने प्रत्येक कल्पामध्ये, प्रत्येक दिवसामध्ये, कारण ब्रह्माजींच्या एका दिवसाला कल्प असे म्हणतात, निष्फळ न होणाऱ्या इच्छांनी वैश्विक अर्थात या जगतातील घटनांची उत्पत्ती करीत असतात. यानंतर विदुरजींनी ज्या शाश्वत काळाच्या लक्षणांबद्दल आणि मापनाबद्दल प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मैत्रेय ऋषी देतील या पुढच्या अध्यायामध्ये, परमाणूपासून कालगणना या अध्यायामध्ये. याचं श्रवण आपण करूया पुढील सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.